पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनल हार्दिक स्वागत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आम्ही आज घेऊन आलेलो आहोत. ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना GPF योजना लागू आहे त्यांच्यासाठी निश्चितच आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. मागील बऱ्याच दिवसापासून या संदर्भात प्रश्न कमेंट आमच्या YouTube चॅनलला प्राप्त होत होत्या. अखेर त्याच संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं पत्र, अत्यंत महत्त्वाचा आदेश 2 दिवसापूर्वी निर्गमित झालेला आहे आणि त्याच आदेशाच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. काय संपूर्ण व्हिडिओ आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे, कशा संदर्भातला आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा. तसंच याआधी जर आपण आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील. राज्यातील ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना GPF योजना लागू आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनामधनं काही रक्कम ही GPF मध्ये जमा होत असते आणि जमा झालेल्या रकमेवर वार्षिक दरानं व्याज सुद्धा आकारल्या जात असते किंवा ते व्याज शासनाकडून आकारल्या जाऊन त्याचा फायदा हा त्या कर्मचाऱ्यांना मिळत असतो. म्हणजे एकंदरीत GPF खात्यात जी रक्कम आहे त्यासाठीचा काही व्याजदर हा शासनाकडून ठरविला जात असतो आणि त्या दराप्रमाणे ते व्याजदर त्या कर्मचाऱ्यांना लागू होऊन ती व्याजाची रक्कम त्या कर्मचाऱ्यांच्या GPF खात्यामध्ये जमा होत असते. आणि याच संदर्भात क्वार्टरली म्हणजे दर 3 महिन्याला हे जे काही व्याजाचे दर आहेत ते शासनाकडून निश्चित केले जात असतात आणि त्या पद्धतीचं पत्र, त्या पद्धतीचे आदेश आता निर्गमित झालेले आहेत. ज्यामध्ये 24-25 या वर्षामधील जानेवारी ते मार्च 2025 पर्यंत या 3 महिन्यासाठी GPFचं जे काही व्याजदर आहे तो आता 7.1 ठरविण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातला महत्त्वाचा आदेश देशाचे ॲडिशनल वित्त सचिव यांच्याकडून निर्गमित झालेला आहे. या आदेशानुसार तुमची जी काही रक्कम आता GPF खात्यामध्ये जमा झालेली असणार आहे किंवा जमा झालेली आहे त्या रकमेवरती आता या 3 महिन्यासाठी क्वार्टरलीसाठी जे आहे व्याजाचे दर 7.1 असा निश्चित करण्यात आलेला आहे. त्यामुळे निश्चितच GPFच्या संदर्भातले जे आपले प्रश्न होते की GPFचा व्याजदर किती असणार आहे किंवा जमा असलेल्या GPFच्या रकमेवरती किती व्याज मिळत आहे, तर त्यासाठी निश्चितच या 3 महिन्यासाठी 7.1 असा दर निश्चित केलेला असल्यामुळे याच दरानं आपल्याला त्यावरती व्याज निश्चितच मिळणार आहे. असा हा महत्त्वाचा व्हिडिओ, महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपणासाठी घेऊन आलेलो होतो. रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.